काल दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमची संस्कृती आमचा अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान जागतिक आदिवासी दिन दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे साजरी करण्यात आली। आद्य क्रांतिकारी रघोजी मंगारे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल श्रीफळ देऊन यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला। यावेळी कोळी जातीचे अभ्यासक प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव, दुर्गाताई माने, दादा करकमकर, मानेसाहेब, पत्रकार विजयकुमार कांबळे, सुदामोहन कोंबडे, युवा नेते सूरज खडाकडे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले। यावेळी प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव, दुर्गाताई माने, दादा करकमकर, मानेसाहेब, पत्रकार विजयकुमार कांबळे, सुदामोहन कोंबडे, युवा नेते सूरज खडाकडे, मशापा कोळी, परशुराम कोळी, औदुंबर कोळी, बाबासाहेब सोनवणे, तातासाहेब भंडारे, जगदेव कोळी, लक्कप्पा कोळी, शंकर कोळी, दत्ता कोळीसह तसेच तालुक्यातील बंडरगोटे, आहेरवाडी, बोळकोटा, मंद्रुप, मानगोळी, तेलगाव, भीमा, वांगी, वडापूर, लवगी आदी गावाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व तसेच आदिवासी महादेव कोळी बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौशिक कोळी यांनी केले तर आभार मशापा कोळी यांनी मानले। मनापासून शुभेच्छा। मी आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त कौशिक म्हणल्यासारखं इतिहासात पहिल्यांदाच मंद्रुपमध्ये मला वाटतं मंद्रुपच नसेल, मला वाटतं तालुक्यातच पहिल्यांदा आदिवासी दिन आपण साजरा करत आहे। आता राहुल बांधलेचे आपल्या या कार्यक्रमाला ताकद देण्यासाठी, बळ देण्यासाठी आज पंढरपुरातून एवढं विशेष म्हणजे तिथून प्राध्यापक आपल्या अभ्यासक बळवंतराव सर असतील, माने साहेब असतील, आपल्या रणरागिणी दुर्गाताई असतील, सुदामराव असतील किंवा माने सर असतील आणि दादा करकमकर, हे सर्वजण जे मान्यवर आहेत, हे काय तुम्हाला जास्त परिचय नसेल, पण हे आपल्या समाजाचे एक अभ्यासक आणि एक असे नेतृत्व आहे की कधी समाजावर अन्याय झाला तर हे कायम पुढे असणारे लोक आहेत आपल्यासाठी। आणि यांचा परिचय आता बळवंतराव सरांचा विषय सांगायचा झाला तर आपल्या समाजाविषयी म्हणून त्यांनी जनजागृती केलेली आहे। एवढं समाजाला प्रवाहात आणण्यासाठी एवढं त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। कलेक्टर असतील किंवा ज्या ज्या वेळेस कोळी समाजावर आपल्या आदिवासी जमातीवर अन्याय होतो त्यावेळेस बळवंतराव सर हे पुढाकार घेऊन पुढे आलेले व्यक्तिमत्व आहे। कधी बघा तुम्ही प्रांताधिकारी एखाद्या वेळेस दाखले अडवत असतील किंवा काही अडचणी निर्माण करत असतील, आपण आतापर्यंत फक्त क्लार्क आणि शिपायापर्यंतच पोहोचतोय, त्याच्या पुढे आपण कधी जातच नाही। तर कधी अडचण आली तर आपल्या जगदेव कोळींना माहित आहे, त्यांना एक अडचण आली होती तर सर डायरेक्ट म्हणले तहसीलदार जा, मला फोन करताना कसा पाठवत नाही, मी बघतो त्याला। तर त्यावेळेस सरांनी काय बोलायचं बोलले त्या अधिकाऱ्यांना, तिथून ते काम फास्ट मध्ये पुढे गेलेलं। असं काय ते एकच नाही, भरपूर उदाहरण आहेत सरांचे। दुर्गाताई माने तर आपल्याला परिचित नसतील तर त्या पण एकदम समाजाचे आक्रमक नेतृत्व आहे। ज्या ज्या वेळेस पंढरपुरात जर एखादं सोलापूर जिल्ह्यातलं ज्यावेळेस मोठं आंदोलन असेल तर त्या आंदोलनाचं पंढरी, सगळ्याच गोष्टीची पंढरी म्हणजे आपल्या आदिवासी जमातीचं मुख्य क्षेत्र जर काय असेल तर ते पंढरपूर आहे आंदोलनाच्या बाबतीत। त्याचाच आपण हळूहळू करून आता पुढे सरकत आहे। विजय
दिन साजरा करण्यासाठी मला या मंद्रुप गावामध्ये निमंत्रित केलं. त्यामुळं आज आम्ही पंढरपूरनं सगळी माझी टीम घेऊन मी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेलो आहे. या निमित्तानं मी समाज बांधवांना सांगू इच्छितो की बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधानामध्ये आरक्षण दिलेलं आहे ते आज तागायत इथल्या दत्तद्रष्ट राजकीय नेत्यांनी आणि शासनातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मिळवून दिलेलं नाही. आणि ते मिळवून घेण्यासाठी आपण आता एक वज्रमुठ तयार करतो आहे. तर या वज्रमुठीमध्ये, या चळवळीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. या सोलापूर जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या 31 अन्यायग्रस्त जिल्ह्यातील महादेव, मल्हार, टोकरे आणि ढोरपुरी जमातीला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र अत्यंत सोप्या पद्धतीने मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही लढा मोठ्या संख्येने उभा केलेला आहे. मोठी एक विचारवंतांची चळवळ महाराष्ट्रामध्ये आम्ही उभा केलेली आहे. या चळवळीला समाज बांधवांनी बळ द्यावं, ताकद द्यावं. समाज जर पाठीशी खंबीरपणे उभा राहिला तर सर्व समाज बांधवांना जातीचे दाखले असतील, वैधता प्रमाणपत्र असतील, हे मिळतील आणि आपले सगळे प्रश्न या ठिकाणी सुटतील. जातीचा दाखला आणि वैधता प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या प्रगतीचा महामार्ग आहे. आणि त्या महामार्गावर येण्यासाठी, म्हणजे प्रवाहात येण्यासाठी आपल्याला या दोन गोष्टीची फार गरज आहे. आणि हे मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं, एवढीच विनंती या निमित्ताने मी समाज बांधवाला करत आहे. जय वाल्मिकी, जय भीम, जय बिरसा मुंडा.